श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मंडळी, कार्यक्रम म्हणजे उत्साह, आनंद, पण कार्यक्रम झाल्यावर उरतं ते फक्त टेन्शन. कारण त्यानंतर सगळं आवरायला अक्षरशः जीव वैतागतो. सगळे पै पाहुणे गेल्यावर खूप काम असतं, पण मनात जर सगळ्यांचं करायची आवड असेल तर शरीर थकतं, पण मन कधीच थकत नाही. त्रास तर होतोच, पण इथंसुद्धा अशी माणसं कायमसोबत असतात जी आपल्याला कधीच एकटं सोडत नाहीत. आणि हीच तर असतात आपल्या जीवाभावाची माणसं. ही माणसं कार्यक्रम करायच्या अगोदर येतात आणि कार्यक्रम झाल्यावर सगळ्यात शेवटी जातात. आरूच्या बाबांचे चुलत भाऊ, बहिणी, आत्ती, आत्तीच्या मुली, यांची मित्र, खरंच हे सगळे असतात आणि यांच्यामुळेच आपले कार्यक्रम यशस्वी होतात. प्रत्येक कुटुंबात अशी माणसं असतात. यांचंच खरंच कौतुक करेल तितकं कमी आहे. आणि वेळ जेव्हा निरोपाची येते तेव्हा मात्र खूप वाईट वाटतं. कारण यांच्यामुळेच आपल्याला दुःखाचा विसर पडलेला असतो. आणि कुठेतरी सगळ्या गोष्टींपेक्षा नाती, माणुसकी या गोष्टी खूप वरचढ आहेत हे किंचित जाणवून जातं. आणि मंडळी, अशी काही मोजकीच माणसं असतात जी तुमच्या सुखात जितके भागीदार असतात तितकीच किंवा त्याहूनही जास्त तुमच्या दुःखात भागीदार असतात. म्हणून ज्या माणसाने आपल्याला साथ दिली त्यांना कायम हृदयात ठेवा, आणि ज्यांनी तुम्हाला अडचणीत एकटं सोडलं त्यांना कायम डोक्यात ठेवा. कारण ही दोन्ही माणसं आपल्या प्रगतीत तितकीच महत्त्वाची असतात, चांगलीही आणि वाईटही. चला तर मग, माझे विचार आवडले असतील तर नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.